हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे ना? तर तुम्ही बघू शकता मी आज सिमेंट्रीमध्ये आले आहे आणि हा असा व्ह्यू आहे. टेम्परेचर ॲक्च्युली -10 आहे, बट ऊनसुद्धा आहे. पण हा स्नो 15 तारखेला पडलेला, तर अजून आहे. तर असं जिकडे बघल तिकडे आपल्याला बर्फ दिसतोय सध्या आणि असा हा व्ह्यू आहे. रस्ते वगैरे मोकळे झालेले आहेत बिकॉज ते मीठ वापरलं जातं विंटरमध्ये आणि मला खूप थंडी लागते ॲक्च्युली. मी हातही बाहेर असं ठेवू शकत नाही शूट करायला. ऊन तर आहे बट थंडी मायनसमध्ये टेम्परेचर असल्यामुळं थंडी पण खूप लागत आहे. तर असं हे सिमेंट्री व्ह्यू आहे. तर ख्रिश्चन लोकांचं आहे, हे खूप जुनं आहे. तर समरमध्ये आम्ही यायचो युजली आणि अनेक वेळा इथं वारंवार यायचो फिरायला. इथून निघून बघा मस्त पडलेलं आहे आणि बट वरतून स्नो पण पडतोय थोडा थोडा, एकदम केसासारखा आहे. आणि असा सगळा व्ह्यू आहे ह्या सिमेंट्रीचा. माझे हात गारटलेले आहेत ॲक्च्युली. मी हे हँडग्लोव्ज घातलेला आहे एका हाताला, बट ह्याने मोबाईल नाही वापरता येत म्हणून हा हात माझा रिकामाच आहे. तर बघा हे कसं, हे विंटर व्ह्यू असाच 3 दिवस झालं कंटिन्यू. हे काय वितळलेला नाही ऊन असून सुद्धा, बिकॉज टेम्परेचर खूप कमी आहे, एकदम -10 -11 आहे. त्यामुळे काय हे करत नाही आहे, स्नो वितळायचं नाव घेत नाही आहे. मी असंच आले होते फेरफटका मारायला, मग म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. हे बघू शकता ज्याच्या त्याच्या लोकांनी आणून असं फूल वगैरे वाहिलेलं आहे. हा असा सिमेंट्रीचा व्ह्यू आहे. बापरे, खूपच. ॲक्च्युली मला एकटीला भीती वाटते इकडे यायची, बट खूप दिवस झालं घरातून बाहेर पडले नाही आणि म्हणजे बाहेर पडतो आहे बट चालणं खूप होत नाही. म्हटलं मग असाच फेरफटका एक मारून यावा म्हणून मी आज आले. तर अगदी 1-2 महिन्यापूर्वी मला वाटतं मी इकडे व्हिजिट केलं होतं, त्याच्यानंतर मी आजच आली आहे कारण मला ऊन दिसलं होतं म्हणून. तर बघा तुम्ही पण एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि नातेवाईकांशी सुद्धा शेअर करा. असे व्हिडिओ घराघरामध्ये पोहोचले पाहिजेत आणि प्रत्येकाला दुसऱ्या कंट्रीचं राहणीमान कसं आहे आणि लोक कशी मॅनेज करतात हे कळालं पाहिजे. म्हणूनच मी व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतला मी इकडे आल्यावर. तर असं हे सगळं असतं. मलाही खूप प्रश्न पडायचे ॲक्च्युली मी इंडियाला असताना, की लोक कसे राहत असतील, कसे काय करत असतील आणि एवढ्या थंडीचं बाहेर कसे पडत असतील. तर आता मला रिअलाईज होतं आहे की ॲक्च्युली जेव्हा थंडी असते तेव्हा आपल्याला लेअरिंग करावं लागतं, थर्मल वेअर वगैरे घालावे लागतात आणि मग आपण खूप सारे कपडे घालून आणि शूज वगैरे आणि हँडग्लोव्ज असे सगळे कपडे घालून असे बाहेर पडू शकतो. तर ऊन मस्त पडले पण थंडी पण खूप लागते आणि तुम्ही बघू शकता लोक आहेत तिकडे ॲक्च्युली आलेले आहेत. मस्त व्ह्यू आहे. एकटीच आहे आणि असं वाटतंय वाव. बट ॲक्च्युली मला थोडीशी भीती वाटते सिमेट्रीमध्ये. आय डोंट नो वाय. तर नक्की शेअर करा सगळ्यांशी हा व्हिडिओ आणि प्रत्येकाला बघायला मिळू द्या की कसं लोक कॅनडामध्ये सर्वाईव्ह करतात थंडीमध्ये. तर येस, हे असं आहे. पुढून आलेलं आहे कुणीतरी. तर तुम्ही बघू शकता की असं लेअरिंग वगैरे केलं जातं तरच आपण बाहेर फिरू शकतो. अदरवाईज इट्स नॉट पॉसिबल टू सस्टेन लॉंग टाईम आउटसाईड ड्युरिंग द विंटर. मी घरीच आलेले आहे
म्हटलं एकदा दाखवून घ्यावं तुम्हाला. अरे बापरे, इकडं जायचं होतं का? मी रस्ता चुकले नाही. ओके, आय एम करेक्ट. असे लोक येतात आणि बघू शकता तुम्ही. तर येस, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा.